श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे मी पिवळ्या कलरचं आसन देवघरावर ठेवून त्यानंतर फोटोला चांगलं धुवून अष्टगंध लावलं. त्यानंतर आपली अन्नपूर्ण मातेला विराजमान केली. त्यानंतर थोडे तांदूळ टाकून त्यात अष्टगंध हळद कुंकू लावून मी अन्नपूर्ण मातेचा विराजमान केलं. बाकी देवांना पण हळद कुंकू अष्टगंध धुवून आणि स्वच्छ लावून घेतले. त्यानंतर मी स्वामीच्या फोटोला पण व्यवस्थितपणे आणि श्रीयंत्रना पण अष्टगंध लावून घेतलं. त्यानंतर मी स्वतःला अष्टगंध आणि हळद कुंकू लावून घेतलं. त्यानंतर स्वामीला प्यायला आज मी नवीन प्याला आणला, ते तुम्हाला माझ्या देवघरात नक्कीच बघायला मिळेल. त्यानंतर त्यांना पण अष्टगंध आणि हळद कुंकू लावून घेतली. त्यानंतर मी देवांना फुलं अर्पण केली. फुलं अर्पण केल्यानंतर धूपदीप दाखवल्याशिवाय पूजा ही अपूर्ण असते. धूपदीप दाखवून मन प्रसन्न वाटते. मी नमस्कार केला आणि स्वामींना सांगितलं की सर्वांना सुखी ठेव. माझं देवघर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. श्री स्वामी.